अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण वामनराज पुणे प्रकाशित परमपूज्य शकुंतलाताई आपटे यांनी लिहिलेले तरी गा ऐसे करी हे पुस्तक वाचत आहोत. काल आपण निर्मयता, सुदृढता आणि निश्चलता पाहिली. आता प्रेमानेच निश्चय टिकतो हा गुण शिष्यांठाई बाळावा याकरता सद्गुरूसुद्धा अनेक तऱ्हांची त्यांची परीक्षा घेत असतात. आमच्या इथे एक बाई यायच्या, त्यांना दीक्षा झाली आणि त्या साधना करायला लागल्या. पण त्यांच्या मनात सारखी एक शंका असायची की आपण जे काही करतोय ते बरोबर आहे ना, हे असेच करायचे असते का, की ह्याच्यात आणखी काही असते, किंवा आपल्याला सद्गुरूंनी काही कमी जास्त सांगितले आहे का, अशी शंका त्यांना येत असते. अशी शंका आली की त्या माऊलीत येत आणि परमपूज्य श्री मामांना विचारीत की मामा, मी जे करते आहे ते बरोबर आहे ना. त्याचा परमपूज्य श्री मामा मिश्किलपणे म्हणत, बहुतेक बरोबर करत असावीस. आता परमपूज्य श्री मामांचे उत्तर बघा. खरे म्हणजे ती बाई साधना करते आहे तर त्यात चुकायचे काय, त्यात चुकण्यासारखे काही नसतेच. पण त्या बाई संशयाने परत परत विचारायची, मामा साधना याच्यापेक्षा काही वेगळी असेल का हो. त्यावर मामा त्यामुळेच म्हणत, कोण जाणे, मला तरी काही माहीत नाही का अजून. परमपूज्य श्री मामा त्यांना अशी उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली की आम्ही सारे बघतच राहायचो. एकदा धीर करून मी त्यांना विचारले, मामा अशी का उत्तरे देतात तिला. त्यावर ते म्हणाले, अगं कारण की तिच्या मनात निश्चय नाही. तिला जेथे स्वतःचीच खात्री नाही तेथे दुसऱ्या कोणाची तरी काय वाटणार. मग मी विचारले, पण मामा हा निश्चय यायचा तरी कसा. तर मामा म्हणाले, येईल ना, साधनेनेच आपोआप येईल आणि तो आपोआप येऊ दे. आम्ही सांगून आलेला नाही चालणार किंवा आणखी तिसऱ्याने सांगूनही नाही येणार. असा हा निश्चय, ही अंतःकरणाची निश्चलता आतूनच यावी लागते आणि ती जर का यायला हवी असेल तर त्यासाठी श्री भगवंतांचे प्रेम असावे लागते. असे प्रेम जर अंतःकरणात असेल तरच तो निश्चय टिकतो. श्री कल्याण स्वामींची कथा. त्यानंतरचा शिष्याच्या ठाई असावा असा पुढचा 7वा गुण म्हणजे जिज्ञासा किंवा जिज्ञासा म्हणजे परमार्थाबद्दलची खरीखुरी आस्था. अशी आस्था साधकापाशी असावीच लागते. ती जर नसेल तर त्याचे साधन, त्याचे तप कधीच सुटून जाईल. श्री भगवंत सांगतात की अतिप्रीती परमार्था चढती वाढती आस्था, हे 7वी लक्षणता जाण तत्वता शिष्याची. परिपूर्ण तत्वार्थ जाणण्याकरता, भगवत प्राप्तीकरता वैषयिक स्वार्थाचा त्याग करून परमार्थाविषयी चढती वाढती आस्था बाळगणे हीच खरी जिज्ञासा होय. अशी जिज्ञासा कशी असते हे कळावे यासाठी समर्थ श्री रामदास स्वामी महाराजांची एक सुंदर गोष्ट सांगतात. त्यांचे शिष्य म्हणजे श्री कल्याण स्वामी, हे कल्याण स्वामी त्यांचे अत्यंत प्रिय व एकनिष्ठ शिष्य होते. त्यांनाही समर्थ श्री रामदास स्वामींशिवाय दुसरा शब्द माहीत नव्हता आणि मान्य नव्हता. एवढे ते अविचल निश्चयी सद्गुरू भक्तच होते. हे कल्याण स्वामी रोज रात्री समर्थ श्री रामदास स्वामी महाराज झोपायला गेले की त्यांचे पाय चुरत असत आणि त्यांना झोप लागली आहे असे बघितले की तेथून हळूच बाजूला होत असत. कल्याण स्वामी असे बाजूला झाले की समर्थ श्री रामदास स्वामी महाराजांना खात्री पटायची की आता सगळे शिष्य झोपले आहेत. अशी खात्री झाली की मग ते उठून बसायचे आणि श्रीराम भक्तीची स्वतःच रचलेली पदे, गीते अत्यंत प्रेमाने हळूवार मधुर आवाजात गायचे. ते इतक्या प्रेमाने गायचे की प्रत्यक्ष प्रभू श्रीरामचंद्र त्यांच्या समोर प्रगट व्हायचे. त्यांनाही आपल्या या भक्ताचे प्रेम तितकेच मान्य होते.
तितकेच प्रिय होते. हे श्री समर्थांचे प्रेमळ रहस्य कल्याण स्वामींना प्रसंगाने कधीतरी माहीत झाले होते. श्री समर्थांचे शिष्य वात्सल्य. एकदा एके रात्री अशी गंमत झाली की समर्थ श्री रामदास स्वामी महाराज पद गाताना कुठेतरी अडखळले. ते बघून श्री रामचंद्र प्रभूंनी विचारले, काय झाले आज, मध्येच अडखळलात? त्यावर श्री रामदास स्वामी महाराज म्हणाले, काहीतरी मनासारखे आले, मनामध्ये आले, काय आले ते माहीत नाही, पण आपल्या सान्निध्यामध्ये असताना असे का व्हावे? त्यावर श्री रामप्रभू हसून म्हणाले, ह्याचे कारण असे की आणखी एक जीव आपल्याला बघतो आहे. बरे आहे, आम्ही येतो. श्री रामचंद्र प्रभूंनी असे म्हटल्याबरोबर ते खडबडून भानावर आले. नक्कीच कोणीतरी बघतोय. कोण बघतोय म्हणून बघायला गेले तर कल्याण स्वामीच त्या खोलीत ठेवलेल्या पोत्याच्या मागे बसून शांतपणे बघत होते. त्या दिवशी तेथे बसून बघत असताना मध्येच कल्याण स्वामींच्या मनात असे आले होते की आपल्या सद्गुरूंना जसे प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन होते तसे आपल्यालाही ते प्रभू कधी प्रेमाने दर्शन देतील का? खरे म्हणजे तिथे बसून ते रोजच तर प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन घेत होते, पण तरीही त्यांना असे वाटून गेले होते. त्यांना तसे पोत्यामागे बसलेले बघून श्री रामदास स्वामी महाराजांनी प्रेमाने त्यांना जवळ बोलावले आणि विचारले, बाळा कल्याणा, तू हे रोज बघतोस का? त्यावर कल्याण स्वामींनी मान खाली घातली. त्यांच्या नेत्रांमधून अश्रू वाहू लागले. त्यांनी सद्गुरू महाराजांचे चरण घट्ट धरले आणि ते कळवळून म्हणाले की देवा, माझी जर चूक झाली असेल तर मला कड्यावरून लुटून द्या, पण माझे हे दर्शन सुख मात्र घालवू नका. मी एवढ्यासाठीच तर आपल्या दारात बसलो आहे, यासाठीच तर मी आपले पाय धरले आहेत. देवा, आजवर हे सुख दिल्यानंतर माझ्यावर अवकृपा करू नका, मला कुठेतरी दूर ढकलू नका. श्री कल्याण स्वामींना असे वाटत होते की प्रभू श्री रामचंद्रांना रोज लपून पाहिल्यामुळे बहुतेक श्री सद्गुरू महाराज आपल्याला हाकलून देणार, पण समर्थ श्री रामदास स्वामी महाराजांना आपल्या या शिष्याचा अधिकार केवढा थोर आहे ते माहीत होते. म्हणून अत्यंत वात्सल्याने त्यांनी कल्याण स्वामींना सांगितले की बाळा, अरे उद्यापासून त्या पोत्याच्या आड बसू नकोस, आमच्या शेजारी बसूनच प्रभू श्री रामचंद्राचे दर्शन घे. तुझी ही योग्यता तेवढीच आहे हे आम्ही जाणतो. श्री कल्याण स्वामींना परत अश्रू अनावर झाले. जिज्ञासू असूयारहितही हवा. मग सद्गुरू हे नेहमीच आपल्या शिष्याची आस्था आणि जिज्ञासा तपासून बघत असतात, त्यांचे भगवत प्रेम बघत असतात. कल्याण स्वामींच्या संदर्भातील या प्रसंगामधील त्यांची विनवणी मोठी ऐकण्यासारखी आहे. त्यांनी त्यावेळी समर्थ श्री रामदास स्वामींचे पाय धरून त्यांना विनंती केली होती की सद्गुरू स्वामीराया, हवे तर माझे अन्न तोडा, पाणी तोडा, मला श्वासोच्छ्वास करू देऊ नका, देहत्याग करायला सांगा, पण माझे हे दर्शन सुख मात्र हिरावून घेऊ नका. श्री समर्थ चरित्रात त्यांचे असे वर्णन केलेले आहे, म्हणजे परमेश्वर दर्शनाची त्यांना केवढी तीव्र जिज्ञासा असेल पहा. यानंतर श्री भगवंतांनी चांगल्या शिष्याच्या ठिकाणी आढळणारा 8वा जो गुण सांगितला आहे तो म्हणजे असूया रहितता, अनसूया. पुढीलांचा उत्तम गुण, त्यासी मिथ्या लावणी दूषण, लटके म्हणे त्यांचे ज्ञान, असूया जाणता नाव. या परी गा उद्धवा, छळू नेणे कोणा जीवा, हा अनसयू म्हणावा गुण 8वा शिष्याचा. जो शिष्य सर्वत्र सद्गुरूंचाच पाहतो तो सर्वांना समभावानेच वंदन करीत असतो. कुणा प्राण्याचा छळ करणे तो जाणतच नसतो. हाच 8वा अनसूया नामक गुण होय. अशा प्रकारे शिष्य हा नेहमी जिज्ञासू आणि अनसूयारहितच असावा लागतो. तो जर असा विश्वासू अनसूयारहित असेल तर त्याच्या